हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील महत्त्वपूर्ण प्रश्न 1 गुणांसाठी जे थेरॉटिकल प्रश्न विचारले जातात ते आपण आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी प्रश्न दिलेले आहेत. 1 गुणांसाठी जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तेच दिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण 1 गुणांसाठी आणखी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. उद्याचा टॉपिक आहे 2 गुणांसाठीचे प्रश्न असतील उद्याच्या लेक्चरमध्ये. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न घेऊयात. बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, पुढील वर्ग समीकरणे सामान्य रूपात लिहा. 1 2y² = 7y - 3. सेकंड दिलाय 3x² + 8 = 5x. आता वर्ग समीकरणांचं सामान्य रूप. वर्ग समीकरण कोणत्या फॉर्ममध्ये असतं? ax² + bx + c = 0. हे आपल्याला त्याचं सामान्य रूप माहिती आहे. मग आता इथे जर ह्याचं सामान्य रूप आपल्याला लिहायचं म्हटलं तर आपण कसं लिहिणार? कशा पद्धतीने? x² फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला. मग इथं y², एक्सच्या जागी y दिलेला आहे. मग स्क्वेअरची जी पोझिशन आहे ती आहे त्या स्क्वेअर, बरोबर, फर्स्ट लिहिणार आपण. त्यानंतर वायची दुसरी काय आहे? इकडे दिलेला आहे, इक्वल साईनच्या नंतर दिलं आहे. हा काय आहे? +7y. मग आपल्याला तो इकडे घ्यायचा आहे. प्लस आहे तो काय होणार? -7y. हा मायनस काय आहे? 3 आहे, -3. परत तो इकडे आणल्यानंतर काय होणार? +3 = 0. आलं का त्याचं सामान्य रूप? y² - y आणि +c म्हणजेच हा 3. म्हणजेच काय आलं त्याचं सामान्य रूप? 2y² - 7y + 3 = 0. अशा पद्धतीचं वर्ग समीकरण अशा फॉर्ममध्ये आपण मांडतो. आता हे सेकंडवालं पहा. सेकंडवालं 3x² + 8 = 5x. आता काय दिले? 3x², बरोबर, कारण वर्ग समीकरण ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये असतं. मग काय आपण हे =0 येण्यासाठी काय करणार? 3x² हा काय आहे? x. डायरेक्ट आपण इथं 8 मांडू शकतो का? नाही, कारण 8 हे c ची पोझिशन आहे. इथं काय आहे? x. मग x² नंतर काय येणार? x ची व्हॅल्यू येणार ना, बरोबर. मग आपण हा 5x प्लस आहे ना, मग इकडे आणल्यानंतर काय होतं? तो -5x. हा +8 आहे असं आपण ठेवणार याच बाजूला. = काय करणार? इकडं काहीच नाही राहिलं, 5x इकडं आलं, इथं काय राहिलं का? नाही, काय नाही राहिलं, = 0. हे त्याचं सामान्य रूप. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. दरवर्षी हा क्वेश्चन प्रश्नपत्रिकेमध्ये येतो. हाच प्रश्न येईल असं नाही, असा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त याची व्हॅल्यू इथं मे बी वेगळी येऊ शकते. पण अशा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची तुम्ही घरी नक्की प्रॅक्टिस करा. चला, सेकंड एक्झाम्पल काय दिले आपण ते पाहूयात. पहा, सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, x² - 3x - 4 = 0 या वर्ग समीकरणाचे x = -1 हे मूळ आहे का? मग आता काय करणं यामध्ये? आता हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे का हे कशावरून ओळखणार? आपल्याला इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिली? -1. फक्त हे -1 मूळ आहे का नाही चेक करायचं. -1 ह्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. काय करणं? ते इक्वेशन अगोदर आपण लिहून घ्या. x² - 3x - 4 = 0. आता x = -1 आपण व्हॅल्यू पुट करू. एक्सच्या जागी काय आपल्याला करायचं आहे? -1² - 3. इथं x दिलं, एक्सच्या जागी आपल्याला -1 व्हॅल्यू पुट करायची. -4 = 0. बघा, -1चं स्क्वेअर 1. हा -3 × -1 किती येणार? +3, राईट. 3 × 1 3च येणार. फक्त इथं मायनस काय झालं? प्लस, बरोबर. आणि हा -4 ॲज इट इज = 0. बघा, 3 + 1 4 -4 = 0. मग काय 4 - 4 0 = 0. मग हे या वर्ग समीकरणाचे 0 = 0 आलं, म्हणजेच हे x = -1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे असं सेंटेन्स लिहायचं. तुम्ही हे सेंटेन्स लिहिणार, x = -1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे.
का आहे, कारण आपल्याला इथं 0 व्हॅल्यू मिळाली, 0 इक्वल टू 0. इथं जर एखादी 1 वगैरे मिळाली असती तर आपले हे इक्वेशन वर्ग समीकरणाचे मूळ असतं का? नाही. मग इथं आपण नाही लिहिलं असतं, कारण आपली व्हॅल्यू आपल्याला उत्तर मिळाले 0, म्हणून हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात. अशा पद्धतीने सॉल्व, फक्त तिथे एक्सची व्हॅल्यू तिथे दिलेल्या इक्वेशनमध्ये ती पुट करायची आणि ते इक्वेशन सॉल्व करायचं, बस. बाकी एक्स्ट्रा काही याच्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही. आता तिसरे एक्झाम्पल घेऊयात आपण. तिसरे एक्झाम्पल काय दिले पहा. आता तिसरे एक्झाम्पल दिले x² + x - 2 = 0 या वर्ग समीकरणाच्या उकली काढा. आता हे इक्वेशन पूर्णपणे सॉल्व करावं लागेल. वर्ग समीकरण सॉल्व करताना काय करावं लागतं आपल्याला? पहिल्यांदा काय विचारात घ्यावं लागतं? बघा, इथं 2 दिलाय, इथं x आहे, म्हणजे इथं 1x आहे, 1 कन्सिडर केला जातो. मग बघा, अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 2 आला पाहिजे आणि बेरीज 1 आली पाहिजे, राईट. मग आता बघा, कोणती संख्या? 2 किंवा 2 आणि 1. मग 2 आणि 1 बे 1 बे, बरोबर. बे 1 बे ह्यांचा गुणाकार 2 येतो, बेरीज 1 येते, बरोबर. मग आता मोठ्या संख्या असा विचार करायचा की मोठ्या संख्येला आता इथं प्लस आहे, ह्यांचे काय आलं पाहिजे? +1. मग मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं देणार आपण? आता हे संख्या शोधल्या मी, 2 आणि 1 ह्यासाठी संख्या मी शोधल्या, बे 1 बे, आणि ह्याच्यातून 2तून 1 गेला तर इथं एक आपली ती बेरीज मिळेल आपल्याला, म्हणजे इथे संख्या मिळेल 1. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह किती आहे? मोठ्या संख्येला आपलं कोणतं चिन्ह द्यावे लागेल? प्लसचं, कारण का इथे +1 मिळालं पाहिजे आपल्याला ना, बरोबर. प्लस इथं काय आहे? -2 आहे, ह्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? -2. मग 1 प्लस आणि 1 मायनस अशी संख्या शोधल्या मी. कशा शोधल्या? कारण बे आपल्याला गुणाकार 2 आला पाहिजे. मग कोणत्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 2 येतो आणि आपल्याला त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी बेरीज केली तर संख्या 1 मिळेल. मग आपण 2 आणि 1 मी ह्या संख्या, कारण बे 1 बे, 2तून 1 गेले तर 1 आपल्याला मिळेल, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय दिलं? प्लस. मग मोठ्या संख्येचं चिन्ह मी इथं प्लस दिलं. मग आता इक्वेशन हे सिम्प्लिफाय करा. पहा, x² + 2x मायनस हा 1 मिळाला म्हणून काय 1 नाही लिहिला तरी चालतं, नुसतं -x लिहिलं तरी चालतं, आणि हा -2 ॲज इट इज इक्वल टू 0, राईट. आता मग x² + 2x, मग ह्यातलं कॉमन काढा एक संख्या. मग काय मिळेल? आपण कॉमन काढू शकतो इथं x, राईट. मग इथं काय राहिलं? x ह्यातनं गेला तर इथं x राहतोय ना, इथं x, आणि इथं काय राहिला? प्लस हा x गेला, इथं कॉमन आला, मग इथं काय राहिले? 2, बरोबर. मायनस आता इथं 1 आहे, मग इथं 1 कॉमन काढायचं. 1 नाही लिहिला तरी चालतो, मी लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. आणि इथं काय राहणार मग? x - 2 = 0. बघा, आता हे कॉमन काय आहे? हे सॉरी, इथं मायनस काय झालं? मायनस हा मायनस प्लस, राईट. मग आता इथं काय कॉमन काय आहे? कॉमन ब्रॅकेट लिहून घ्या, x + 2 राहिली काय? x - 1 एका ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, इक्वल टू 0. मग आता x इक्वल टू काय येणार? हा प्लस आहे, जेव्हा आपण कंसाच्या बाहेर काढतो तेव्हा हा प्लस आहे, काय होणार? -2 होणार. आणि हा काय होणार? x काय आहे? -1 आहे. x इक्वल टू काय होणार मग? हे +1. अशा पद्धतीने ह्या उकली काढायच्या. नाही समजलं तर मला कमेंट टाका, हा टॉपिक मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल. तरी मी सांगितले आहे, कारण काय याच्यामध्ये काय 2 संख्या शोधायच्या सुरुवातीला, ज्यांचा गुणाकार, जी शेवटची संख्या आहे c, त्यांची गुणाकार येईल, आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही मधली संख्या येईल. मग मी ह्या संख्या शोधल्या आणि संख्येवरून हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. आणि इथं तुम्हाला वाटेल की इथं मायनस का नाही दिलं? बघा, मायनस काय होतं? प्लस, म्हणून इथं x + 2 अशा पद्धतीने मी लिहिलं. आणि ते इक्वेशन पूर्ण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशनच्या त्या उकली म्हणतात त्या काय आल्या? x = -2, x = 1. काय आहे? कारण आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर व्हॅल्यू काढल्या, म्हणून ह्या अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. पहा, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. a = 1, b = -2, c = 4 असेल तर b² - 4ac ची किंमत काढा. फक्त व्हॅल्यू दिलेल्या आहे, त्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या.
फॉर्म्युला पहिला लिहून घ्या. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू दिलेला आहे. बीची व्हॅल्यू काय आहे? -2. -2 व्हॅल्यू पुट केली, वजा 4 इंटू एची व्हॅल्यू काय आहे? 1 इंटू सीची व्हॅल्यू काय आहे? 4. बरोबर. 2चं वजा 2चा स्क्वेअर. कोणत्याही वजा जे मायनस असते त्यांचं स्क्वेअर केल्यानंतर प्लस हीच व्हॅल्यू येते. 2चा वर्ग जर केला तर बघा 2चा वर्ग 4. इथं -4 आपण लिहू शकत नाही. कोणत्याही मायनस साईनचा जर वर्ग केला तर तो प्लसच मिळतो. म्हणून वजा 2चा वर्ग प्लस 4 वजा 4 एके 4 आणि 4 चौक 16. राईट. मग 4 मायनस 16 किती येणार? 12. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? मायनस. मग -12. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. क्वेश्चन नंबर 5 घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5. जर अल्फा प्लस बीटा इक्वल टू 7 आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू 10 तर एक्स हे चल वापरून ते वर्ग समीकरण लिहा. बघा मागच्या ह्याच्यामध्ये पण आपण हा अशाच पद्धतीचा प्रश्न घेतला होता. आणखी परत एकदा प्रॅक्टिससाठी अशाच पद्धतीचा एक प्रश्न आपण घेऊयात. आता बघा आपल्याला हे समीकरण माहिती, समीकरणाचा फॉर्म माहिती पाहिजे. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा अशा पद्धतीचं गणित विचारलं तर आपण हे फॉर्म्युला पाठ करून ठेवा तुम्ही. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हा फॉर्म्युला जेव्हा अशा पद्धतीचं गणित तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल तेव्हा हा फॉर्म्युला लिहून टाकायचा आणि हा फॉर्म्युला पाठ करून जा. हा फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे? 7. हा एक्स आहे असा, प्लस अल्फा इंटू बीटा किती दिलाय? 10. फक्त व्हॅल्यू पुट करायचे. हे इक्वेशन फक्त पाठ करून जा. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा तुम्ही, तुम्हाला उपयोगी. एक्स स्क्वेअर मायनस 7 इंटू एक्स 7x प्लस 10 इक्वल टू 0. अशा पद्धतीचं बघा आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालं. खूप सोपं आहे. फक्त व्हॅल्यू इथं वेगळ्या दिल्या जातील. फक्त ह्यात तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीचं गणित विचारल्यावर हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. इथं कोणतेही फक्त व्हॅल्यू वेगळ्या दिल्या जातील आणि हे इक्वेशन तुम्हाला वर्ग समीकरण तुम्हाला तयार करायला लावतील एक्स हे चल वापरून. म्हणजे हे वर्ग समीकरण अल्फा इंटू बीटाच्या बाबतीत हे पाठ करून ठेवा आणि त्यामध्ये नुसार फक्त व्हॅल्यू पुट करायचे, तुम्हाला वर्ग समीकरण मिळून जाईल. चला तर मग आपले 1 मार्कचे महत्त्वाचे बऱ्यापैकी प्रश्न मी रिकवर केलेले आहेत सगळे या टॉपिकमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र नातेवाईक कोणी असेल 10th स्टँडर्डला तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा. त्यांना परीक्षेत नक्कीच याचा उपयोग होईल. थँक्यू.